राम मंदिर असेल किंवा वटेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर, हा सगळा परिसर बघून खरं तर कला दिग्दर्शक संदीप इनामकी तिथे रुळला. त्याला तिथे सगळं ते पाहता आलं त्याला सगळं आणि त्यातून थोडीशी त्याला एक उर्मी मिळाली, की आपण हे कुठेतरी ह्या कलाक्षेत्रात जावं म्हणून. काय मी ज्यावेळेला सासवड्यात राहत होतो, संदीप तेव्हा अगदी छोटाच होता. पण मला दिसलं की त्याच्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे. तो काहीतरी वेगळं काहीतरी काम करू शकतो. मग त्याने हळू पुण्याहून काही निमकर म्हणा किंवा आणखीन काही अगदी. पहिल्यापासून अगदी छोटी-छोटी शूटिंग्स इथं गाण्याची म्हणा, हे म्हणा, रामबागेत आतल्या-बाजूला व्हायला लागली. मग रामबागेच्या नंतर मग संदीपनी बाहेर पण जे मोकळी शेती आहे, त्या शेतीवर पण हळू हे करायला लागले. त्यानंतर संदीपला असं वाटलं की जुना वाडा आमचा खूप मोठा आहे. वाड्यामध्ये पण शूटिंग करावी. त्यामुळे वाड्यामध्ये पण शूटिंग सुरू झाली आहे आणि हळू-हळू संदीपनी चांगलं त्याचं बस्तान बसवलं आणि आता तर संदीप तर आर्ट डायरेक्टर बनलेला आहे. कला त्यांनी मोठी सासवडला बिल्डिंग बनवलेलं आहे. पण त्याचं अतिशय उत्तम काम चालू आहे. त्याला मी चांगलं सुयश चिंतित